जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण मागील 3 महिन्याच्या सर्व क्रीडा घडामोडी कव्हर केल्या असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, अलीकडेच पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय खेळांमध्ये राजा भालिंदर सिंग ट्रॉफीने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सेना संघाला या राजा भालिंदर सिंग ट्रॉफीने सन्मानित करण्यात आलं. ही ट्रॉफी कोणाला देण्यात येते? तर या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या संघाला या ट्रॉफीने सन्मानित करण्यात येतं व यावेळेसच्या या स्पर्धेमध्ये सेना संघाने सर्वाधिक 68 सुवर्ण पदक मिळवत या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. मित्रांनो, सेना संघालाच सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ असं सुद्धा म्हणतात. एक्झाम मध्ये सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ असं आल्यावर कन्फ्यूज व्हायचं नाही. सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ म्हणजे सेना संघ आणि आता सेना संघाने 5व्यांदा ही ट्रॉफी जिंकली आहे. याआधी 2007, 2011, 2015 व 2022 मध्ये सुद्धा सेना संघाने ही ट्रॉफी जिंकली होती. बरं, या स्पर्धेत सेना संघाला एकूण किती पदक मिळालेत? तर यामध्ये सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाला 121 पदक मिळाले असून त्यामध्ये 68 सुवर्ण, 26 रौप्य आणि 27 कांस्य पदकांचा समावेश आहे. बरं, या पदतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर या पदतालिकेत आपलं महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या महाराष्ट्राने या स्पर्धेत सर्वाधिक 201 पदक जिंकले असून यात 54 सुवर्ण, 71 रौप्य आणि 76 कांस्य पदकांचा समावेश आहे. मित्रांनो, 37व्या नॅशनल गेम्समध्ये आपलं महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होतं, पण यंदा आपल्या महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. यात तिसऱ्या क्रमांकावर हरियाणा हे राज्य असून हरियाणा राज्याने 48 सुवर्ण, 47 रौप्य, 58 कांस्य पदकासह 153 पदक मिळवले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश 4थ्या क्रमांकावर, कर्नाटक 5व्या, तामिळनाडू 6व्या. तर ज्या राज्यामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ते राज्य उत्तराखंड या स्पर्धेत 7व्या क्रमांकावर आहे. उत्तराखंड या राज्याने या स्पर्धेत 24 सुवर्ण, 35 रौप्य व 44 कांस्य पदकासह एकूण 103 पदक पटकावले. आता या स्पर्धेविषयी एक्झाममध्ये जे इतर प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर या स्पर्धेची 38वी आवृत्ती होती व याचं आयोजन 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंडमधील 12 शहरामध्ये करण्यात आलं. या स्पर्धेचं बोधवाक्य काय होतं? तर संकल्प से शिखर तक असं या स्पर्धेचं बोधवाक्य होतं. आणि या स्पर्धेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं असं जर विचारलं तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेद्वारे या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं व ही स्पर्धा पहिल्यांदाच आता उत्तराखंड राज्यामध्ये आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय खेळांमध्ये विंटर गेम्सचा समावेश करणारे उत्तराखंड हे पहिलंच राज्य ठरलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन कोणी केलं? तर 28 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. आणि या स्पर्धेतील समापन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कोण होते? तर अमित शहा याच्या समापन कार्यक्रमातील मुख्य अतिथी होते. या स्पर्धेचा शुभांकर हा मोली होता आणि या स्पर्धेमध्ये जी मशाल होती त्या मशालीला तेजस्विनी असं नाव देण्यात आलं होतं. ठीक आहे, एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा, आता नुकत्याच पार पडलेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद कोणी पटकावले? तुम्हा सर्वांना या प्रश्नाचं उत्तर तर माहितच असेल. तर आपल्या भारताने या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरून तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. याआधी भारताने 2002 साली श्रीलंका या देशासह संयुक्तपणे या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं व 2013 मध्ये सुद्धा भारताने ही स्पर्धा जिंकली होती आणि आता 2025 मध्ये भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत प्लेअर ऑफ द मॅचने रोहित शर्मा तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटने सचिन रवींद्र यांना सन्मानित करण्यात आला आहे. या स्पर्धेविषयी एक्स्ट्रा माहिती सुद्धा नोट करून घ्या. ही या स्पर्धेची 9वी आवृत्ती होती. याचं आयोजन 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात आलं असून कोणत्या देशात ही स्पर्धा पार पडली? तर पाकिस्तान आणि UAE या देशात ही स्पर्धा पार पडली. आणि विशेष म्हणजे फक्त भारताचे सामने या संयुक्त अरब अमिरात या देशात खेळवण्यात आलेत. या स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होते? तर या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होते. या स्पर्धेची पहिली आवृत्ती 1998 मध्ये बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि याची 10वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात येईल? तर 2029 मध्ये याची 10वी आवृत्ती आपल्या भारतात आयोजित होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर आता ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे अँबॅसिडर म्हणून शिखर धवन, शेन वॉटसन आणि टिम साऊथी यांची निवड केली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी एकूण किती व्यक्तींना अँबॅसिडर बनवलं असं जर विचारलं तर एकूण 4 व्यक्तींना अँबॅसिडर बनवण्यात आलेलं आहे. त्यामधील 3 नावे आपण आत्ताच पाहिली असून पाकिस्तानच्या सरफराज अहमद यांचा सुद्धा यात समावेश आहे. मित्रांनो, क्रिकेट बरोबरच कबड्डीमध्ये सुद्धा आपण आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं असून नुकत्याच पार पडलेल्या 6व्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद हे आपल्या भारतीय महिला संघानं पटकावलं आहे. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात इराणला 32-25 असा हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत भारतीय संघाच्या कर्णधार कोण होत्या? तर सोनाली शिंगटे या स्पर्धेत भारतीय संघाच्या कर्णधार होत्या. आणि भारताने ही स्पर्धा एकूण कितव्यांदा जिंकली असं जर विचारलं तर भारताने ही स्पर्धा एकूण 5व्यांदा जिंकली आहे. या स्पर्धेच्या एकूण 6 आवृत्त्या पार पडल्या असून यापैकी 5 आवृत्त्यामध्ये आपल्या भारतानंच याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. बरं, यंदाची ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर इराणमधील तेहरान या शहरात ही स्पर्धा पार पडलेली आहे. ही स्पर्धा कधी पार पडली? तर 6 ते 8 मार्च रोजी तेहरान येथे ही स्पर्धा पार पडली असून इराणने तिसऱ्यांदा ही स्पर्धा होस्ट केली होती. या स्पर्धेची पहिली आवृत्ती कधी खेळवण्यात आली? तर 2005 मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा खेळवण्यात आली होती. बरं, याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं या स्पर्धेच्या 6 आवृत्त्या झाल्या असून 5 आवृत्त्या भारताने जिंकल्या आहेत. तर एक वेळा ही स्पर्धा कोणी जिंकली? तर दक्षिण कोरियाने 2016 साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. ठीक आहे, कबड्डीवर आधारित अजून एक प्रश्न पहा. 2025 मधील महिला कबड्डी विश्वचषकाचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येईल? मित्रांनो, 2025 मध्ये आता कबड्डीचा विश्वचषक आपल्या भारतात होणार असून या स्पर्धेचं आयोजन भारतामधील बिहार या शहरामध्ये करण्यात येणार आहे. बिहारमध्ये सुद्धा कुठे? तर बिहारमधील राजगीर येथे 1 जून ते 13 जून दरम्यान ही स्पर्धा पार पडणार असून नुकतीच ही घोषणा आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनद्वारे करण्यात आली. ही या महिला कबड्डी विश्वचषकाची दुसरी आवृत्ती असणार आहे व याची जी पहिली आवृत्ती होती ही 2012 मध्ये आपल्या भारतातील पाटणा या शहरामध्ये पार पडली होती. या इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशनविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. याची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली असून याचे एकूण 31 देश सदस्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. वर्ल्ड कबड्डी फेडरेशनद्वारे आयोजित कबड्डी वर्ल्ड कप 2025चं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भारताने या कबड्डी वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं असून भारताने अंतिम सामन्यात इंग्लंड या देशाला हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. मित्रांनो, यात महिला वर्ल्ड कप सुद्धा आयोजित करण्यात आलं होतं व याचं विजेतेपद सुद्धा आपल्या भारतीय महिला संघानेच पटकावलं आहे. आपल्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात कोणाला हरवलं? तर इंग्लंड या देशाला हरूनच भारतीय महिला संघाने सुद्धा हा वर्ल्ड कप पटकावला आहे. या कबड्डी वर्ल्ड कपचं आयोजन इंग्लंड या देशामध्ये करण्यात आलं असून ही स्पर्धा इंग्लंड कबड्डी असोसिएशन व ब्रिटिश कबड्डी लीग यांनी एकत्रितरित्या आयोजित केली होती. मित्रांनो, हा जो कबड्डी वर्ल्ड कप आहे हा वर्ल्ड कबड्डी फेडरेशन या संस्थेचा आहे, लक्षात ठेवा. कारण आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनद्वारे सुद्धा एक कबड्डी वर्ल्ड कप आयोजित केला जातो व अशा प्रकारे आपल्याला कबड्डीचे 2 वर्ल्ड कप पाहण्यास मिळतात. ठीक आहे, एवढे पॉइंट लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. अलीकडेच पार पडलेल्या फॉर्म्युला 1 चायनीज ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ऑस्कर पियास्ट्री यांनी या फॉर्म्युला 1 चायनीज ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून त्यांचं या चायनीज ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं हे पहिलंच विजेतेपद आहे. ऑस्कर पियास्ट्री हे ऑस्ट्रेलिया या देशाचे खेळाडू असून ते मॅकलरेन या संघाचे सदस्य आहेत. मित्रांनो, अलीकडेच ऑस्ट्रेलिया ग्रँड प्रिक्सचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं व या स्पर्धेचं विजेतेपद लँडो नॉरिस यांनी पटकावलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय बिलियर्ड स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही स्पर्धा पंकज अडवाणी यांनी जिंकली असून त्यांचं हे 36वे राष्ट्रीय विजेतेपद व एकूण 10वे पुरुष स्नूकर विजेतेपद आहे. पंकज अडवाणी यांनी जागतिक बिलियर्ड स्पर्धेत सुद्धा 17 सुवर्ण पदक जिंकले आहेत. तसेच त्यांना 2008 मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2010 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. भारतीय पुरुष संघाने कोणत्या देशाला हरून पहिल्या खो खो वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावले? तर हा जो पहिला खो खो वर्ल्ड कप आहे याचं विजेतेपद भारतीय संघाने नेपाळ
या देशाला 54-36 असा हरून पटकावला आहे. या असंच या स्पर्धेतील महिला इव्हेंटचं विजेतेपद कोणी पटकावले, तर याचं विजेतेपद सुद्धा भारतीय महिला संघानेच पटकावले असून भारतीय महिला संघाने सुद्धा अंतिम सामन्यात नेपाळलाच हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. भारतीय महिला संघाने नेपाळवर 78-40 असा विजय मिळवला. बऱ्या स्पर्धेअंतर्गत विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात आली, तर येथे हा पॉइंट नोट करून घ्या आणि लक्षात ठेवा, या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला कोणतीही रोख रक्कम देण्यात आलेली नाही. फक्त यात विजेत्या संघाला चषक व त्यातील खेळाडूंना पदक देण्यात आले आहेत. कोणतीही रोख रक्कम नाही. मल्टीलायनरमध्ये या मुद्द्याचा उपयोग करून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या स्पर्धेविषयी आपण अधिक जाणून घेऊया. या खो खो वर्ल्ड कपची पहिली आवृत्ती असून याचं आयोजन 13 ते 19 जानेवारी दरम्यान भारतातील इंदिरा गांधी स्टेडियमवर करण्यात आलं होतं व या स्पर्धेत 20 पुरुष संघ तर 19 महिला संघ सहभागी होते आणि यामध्ये भारतीय पुरुष संघाचे कर्णधार हे महाराष्ट्राचे प्रतीक वायकर होते, ज्यांना 2016 मध्ये एकलव्य पुरस्कार मिळालेला आहे व महिला संघाच्या कर्णधार या सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील बीडच्या रहिवासी प्रियंका इंगळे या होत्या. या स्पर्धेसाठी जे मॅस्कॉट आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. तेजस आणि तारा अशी या मॅस्कॉटची नावे आहेत. आणि मित्रांनो, आता महाराष्ट्र सरकारने या खो खो वर्ल्ड कप मध्ये जे महाराष्ट्रीयन खेळाडू होते त्यांना प्रत्येकी ₹1.25 कोटी देण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकत्याच पार पडलेल्या संतोष ट्रॉफीचं विजेतेपद कोणी पटकावले, तर ही जी संतोष ट्रॉफी आहे याचं विजेतेपद पश्चिम बंगालच्या संघानं पटकावलं असून पश्चिम बंगालने अंतिम सामन्यात केरळला हरवून 33व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. हा जो अंतिम सामना होता याचं आयोजन हैदराबादमधील बालयोगी स्टेडियमवर करण्यात आलं होतं. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला ₹5 लाख रोख आणि संतोष ट्रॉफी देण्यात येते, तर उपविजेत्या संघाला ₹3 लाख रोख आणि कमला गुप्ता ट्रॉफी देण्यात येते. महत्वाचे पॉइंट आहेत, नोट करून घ्या. संतोष ट्रॉफीमध्ये उपविजेत्याला कमला गुप्ता करंडक देण्यात येतो. बरं, यंदा या स्पर्धेमध्ये पीटर थंगराज प्लेअर ऑफ द चॅम्पियनशिप या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर रोबी हंसदा यांना सन्मानित करण्यात आला असून ते पश्चिम बंगालचे आहेत. तसेच रोबी हंसदा यांनाच तुलसीदास बलराम प्लेअर ऑफ द फायनल मॅच या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारण्यात आला आहे की संतोष ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर लक्षात ठेवा, संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी संबंधित असून याची स्थापना 1941 मध्ये करण्यात आली होती व यंदा या स्पर्धेची ही 78वी आवृत्ती होती व याचं आयोजन 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत करण्यात आलं होतं व ही स्पर्धा भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे खेळवण्यात येते व यात एकूण 38 संघ असतात. या स्पर्धेला वरिष्ठ पुरुषांची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा या नावाने देखील ओळखलं जातं व या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ कोणता असं जर विचारलं तर पश्चिम बंगालचा संघ या स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी संघ असून या संघाने ही स्पर्धा एकूण 33 वेळा जिंकली आहे. देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 शतक साकारणारा सर्वात युवा खेळाडू कोण ठरला आहे, तर आता देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 शतक करणारा आयुष म्हात्रे हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्यांनी 150 शतक केलं त्यावेळेस त्यांचं वय हे 17 वर्ष 168 दिवस होतं व त्यांनी हा विक्रम विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळताना नागालँड विरुद्धच्या मॅचमध्ये केला आहे. मित्रांनो, क्रिकेटशी संबंधित अजून एक न्यूज नोट करून घ्या. कसोटी सामन्यात 8व्या क्रमांकावर शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे, तर नितीश रेड्डी हा कसोटी सामन्यात 8व्या क्रमांकावर शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आता हा प्रश्न पहा, नुकत्याच पार पडलेल्या सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावलं, तर ही जी सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप आहे याचं विजेतेपद केरळ या राज्यानं पटकावलं असून केरळने अंतिम सामन्यात चंदीगडला हरवून प्रथमच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. याचा अंतिम सामना केरळमधील चांगनासेरी येथे पार पडला होता व या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू या पुरस्काराने केरळच्याच देवेंद्र यांना सन्मानित करण्यात आलं, तर सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार हा राहुल यांना देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेले अचंता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मित्रांनो, अचंता शरद कमल हे सध्या भारतातील प्रथम क्रमांकाचे टेबल टेनिसपटू असून सध्या ते चर्चेत का आलेत, तर त्यांनी नुकतीच आता खेळातून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे सध्या ते चर्चेमध्ये आले आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील अंतिम स्पर्धा कोणती असेल, तर WTT कंटेंडर स्पर्धा ही त्यांच्या कारकिर्दीतील अंतिम स्पर्धा असेल व या स्पर्धेचं आयोजन चेन्नई येथे होणार आहे. त्यांनी आपली पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुद्धा चेन्नई येथेच खेळली होती व आता आपली शेवटची स्पर्धा सुद्धा ते चेन्नई या शहरात खेळत आहेत.
ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत असं जर विचारलं तर ते तामिळनाडू या राज्याचे खेळाडू आहेत. या 42 वर्षीय खेळाडूविषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांनी राष्ट्रकुल खेळात एकूण 13 पदक जिंकले असून यात 7 सुवर्ण, 3 रौप्य व 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2019 मध्ये पद्मश्री तर 2022 मध्ये खेलरत्न या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा. स्टीव्ह स्मिथ यांनी अलीकडेच वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तर त्यांनी आपला अंतिम वन डे सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच त्यांनी आपला अंतिम सामना हा भारताविरुद्ध खेळलेला आहे. 4 मार्च रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात चॅम्पियन ट्रॉफीचा सेमीफायनल सामना पार पडला असून यात झालेल्या पराभवानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ यांनी वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण कधी केलं होतं तर 2010 मध्ये त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे पदार्पण केलं होतं. त्यांनी एकूण 170 वन डे सामने खेळले असून त्यात त्यांनी 5800 धावा काढल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेतील पदतालिकेत सर्वाधिक पदक कोणत्या राज्याने पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच हरियाणा या राज्याने या स्पर्धेत सर्वाधिक पदक पटकावले आहेत. हरियाणाने या स्पर्धेत 34 सुवर्ण, 39 रौप्य, 31 कांस्य पदकासह एकूण 104 पदक पटकावले आहेत. हरियाणा राज्यानंतर एकूण 28 सुवर्ण पदकासह यात तामिळनाडू हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिसऱ्यावर उत्तर प्रदेश तर चौथ्या क्रमांकावर राजस्थान हे राज्य आहे. आणि मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राने या स्पर्धेतील पदतालिकेत 5वे स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्राने यात एकूण 43 पदक पटकावले असून यात 18 सुवर्ण, 13 रौप्य व 12 कांस्य पदकांचा समावेश आहे. बरं, ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर ही या स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती व याचं आयोजन 20 ते 27 मार्च दरम्यान नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. मित्रांनो, या स्पर्धेतील शुभांकर हा चिमणीवर आधारित होता व या शुभंकराला उज्ज्वला हे नाव देण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. कॉमनवेल्थ गेम फेडरेशन आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाईल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कॉमनवेल्थ गेम फेडरेशन आता कॉमनवेल्थ स्पोर्ट या नावाने ओळखलं जाणार आहे. कॉमनवेल्थ फेडरेशनने घोषणा 10 मार्च रोजी कॉमनवेल्थ डेच्या निमित्ताने केली आहे. बरं, पहिल्या कॉमनवेल्थ गेमचं आयोजन कधी करण्यात आलं होतं तर 1930 मध्ये पहिल्यांदा कॉमनवेल्थ गेमचं आयोजन करण्यात आलं होतं व या कॉमनवेल्थ गेमचं आयोजन दर 4 वर्षांनी करण्यात येतं. काही वन लाइनर प्रश्न पाहून घ्या. रवांडा ओपन टेनिस स्पर्धेतील दुहेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर यातील दुहेरीचं विजेतेपद भारताच्या सिद्धांत बांटिया आणि अलेक्झांडर डेन्स्की यांनी पटकावलं आहे. बरं, आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यकारी मंडळात बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर यामध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून राजीव शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या राजीव शुक्ला हे बीसीसीआय मध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आता नुकतीच मुंबई श्री शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली तर या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर याचं विजेतेपद निलेश रेमजे यांनी पटकावलं आहे. तसेच या स्पर्धेतील महिला स्पर्धेचं विजेतेपद रेखा शिंदे यांनी मिळवलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. आता नुकतीच आयसीसी टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा करण्यात आली असून यात किती भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवले? मित्रांनो, नुकतेच आता आयसीसीने टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा केली असून यात आपल्या भारतातील 6 खेळाडूंनी स्थान मिळवलं आहे. त्या 6 खेळाडूंची नावे सुद्धा लक्षात ठेवा. यात श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, विराट कोहली, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी व अक्षर पटेल यांचा समावेश आहे. आता हा प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या रणजी ट्रॉफीच्या 90व्या हंगामाचं विजेतेपद कोणी पटकावले? मित्रांनो, आता रणजी ट्रॉफीच्या 2024-25 हंगामाचं विजेतेपद हे विदर्भ या संघानं पटकावलं आहे. विदर्भाने अंतिम सामन्यात केरळला हरवून तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. हा जो केरळचा संघ होता हा प्रथमच रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचला, पण तेथे विदर्भ संघाने केरळला हरवून आता तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर विदर्भाच्या हर्ष दुबे यांना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. रणजी करंडक स्पर्धा ही कधीपासून आयोजित करण्यात येते? तर 1934 पासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. पुढील प्रश्न पहा. युकी भांबरी यांनी कोणाच्या साथीने दुबई ओपन टेनिस दुहेरीचं विजेतेपद पटकावलं? तर आता युकी भांबरी यांनी अलेक्सी पॉपिरेन यांच्या साथीने हे दुबई ओपन टेनिस दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.
आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की हे अलेक्सी पॉपिरिन कोणत्या देशाचे खेळाडू आहेत, तर अलेक्सी पॉपिरिन हे ऑस्ट्रेलिया या देशाचे खेळाडू आहेत. आणि मित्रांनो, विशेष बाब म्हणजे या दोन्ही खेळाडूंचं हे पहिलेच ATP 500 विजेतेपद आहे. बरं, या दुबई ओपन स्पर्धेतील एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं, तर स्टेफानोस सित्सिपास यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. व ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत, तर ग्रीस या देशाचे ते खेळाडू आहेत. आता हा प्रश्न पहा. स्किल ऑनलाईन गेम्स फेडरेशनद्वारे आयोजित SOG ग्रँडमास्टर सिरीजच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कोनेरू हम्पी या आता SOG ग्रँडमास्टर सिरीजच्या ब्रँड अँबॅसिडर बनले आहेत. मित्रांनो, कोनेरू हम्पी या एक भारतातील प्रतिष्ठित बुद्धिबळपटू असून त्यांना याआधी 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2007 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न. 38व्या कान्स आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर आता या 38व्या कान्स आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद हे पन्नीर सेल्वम इनियान यांनी पटकावलं आहे. पा इनियान यांनी शेवटच्या फेरीत व्ही प्रणेश यांना पराभूत करून 7.5 गुणासह या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेतील दुसरा क्रमांक आराध्या गर्ग या भारतीयानेच पटकावला असून यांना या स्पर्धेत एकूण 7 गुण मिळाले आहेत व 7 गुणासह या स्पर्धेतील रौप्य पदक हे आराध्या गर्ग यांनी पटकावलं. बरी ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येते, तर फ्रान्समधील कान्स येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यासाठी या स्पर्धेला कान्स आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा या नावानं ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2025च्या वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या 2025 मधील वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद हे प्रणव व्यंकटेश यांनी पटकावलं आहे. प्रणव व्यंकटेश ही स्पर्धा जिंकणारे भारताचे एकूण कितवे खेळाडू आहेत, तर ते ही स्पर्धा जिंकणारे भारताचे एकूण 7वे खेळाडू आहेत. या स्पर्धेतीलच महिला वर्गातील किताब हा अना शुकमन यांनी पटकावला आहे. पर यंदाची ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती, तर मॉन्टेनेग्रोच्या पेट्रॉक या शहरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आता नुकत्याच पार पडलेल्या हॉकी इंडियाच्या सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या राज्यानं पटकावलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे झारखंड या राज्याने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून अंतिम सामन्यात झारखंडने हरियाणाला हरून ही स्पर्धा जिंकली आहे. ही या स्पर्धेची 15वी आवृत्ती असून यातील अंतिम सामना हरियाणामध्ये खेळवण्यात आला होता. नुकत्याच पार पडलेल्या महिला प्रीमियर लीगच्या 3ऱ्या आवृत्तीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या महिला प्रीमियर लीगच्या 3ऱ्या आवृत्तीचं विजेतेपद मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरून दुसऱ्यांदा पटकावलं आहे. याआधी मुंबई इंडियन्सने पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद सुद्धा पटकावलं होतं व आता दुसऱ्यांदा दिल्लीच्या संघाला हरून या 3ऱ्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधार कोण होत्या? तर हरमनप्रीत कौर या मुंबई इंडियन्सच्या कर्णधार होत्या. या महिला प्रीमियर लीगच्या 3ऱ्या आवृत्तीत प्लेअर ऑफ द सिरीज या पुरस्काराने नॅट सायवरब्रंट यांना सन्मानित करण्यात आलं. नॅट सायवरब्रंट यांनी या पूर्ण स्पर्धेत मुंबई इंडियन्स कडून खेळताना 523 धावा केल्या आहेत व या स्पर्धेत सर्वाधिक विकेट ॲमेलिया केर व हेली मॅथ्यूज यांनी घेतल्या आहेत. बरं, या महिला प्रीमियर लीग मध्ये एकूण किती संघ सहभागी होतात? तर या महिला प्रीमियर लीग मध्ये एकूण 5 संघ सहभागी झाले आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर 12व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्ये पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या देशाने पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच या 12व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्ये आपल्या भारताने पदतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत भारताने एकूण किती पदक पटकावलेत? तर या स्पर्धेत भारताने एकूण 134 पदक पटकावले असून यात 45 सुवर्ण, 40 रौप्य तर 49 कांस्य पदकांचा समावेश आहे. आणि मित्रांनो, या स्पर्धेचं आयोजन प्रथमच आपल्या भारतात करण्यात आलं होतं. ही स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात पार पडली? तर नवी दिल्ली या शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण प्रथमच या स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं आणि भारतानेच यात सर्वाधिक पदक देखील जिंकले आहेत. मुंबई क्रिकेट संघटनेद्वारे 2023-24च्या जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता मुंबई क्रिकेट संघटनेने आपल्या 2023-24च्या जीवन गौरव पुरस्काराने डायना एडुलजी यांना सन्मानित केला आहे. डायना एडुलजी बरोबरच हा पुरस्कार प्रवीण बर्वे यांना देखील देण्यात आला आहे.
आणि या आधीच्या वर्षासाठीचा म्हणजे 2022-23 साठीचा हा जीवनगौरव पुरस्कार दिलीप वेंगसकर आणि रत्नाकर शेट्टी यांना जाहीर झाला आहे. या मुंबई क्रिकेट संघटनेविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. या मुंबई क्रिकेट संघटनेची स्थापना 1930 मध्ये करण्यात आली होती. 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर नुकतीच आता 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली असून याचं विजेतेपद पृथ्वीराज मोहोळ यांनी पटकावलं आहे. पृथ्वीराज मोहोळ यांनी अंतिम सामन्यात पहिलवान महेंद्र गायकवाड यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हे पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत? तर पृथ्वीराज मोहोळ हे पुण्याचे पहिलवान आहेत. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेविषयी अधिक सांगायचं झालं तर या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये माती व मॅट या दोन विभागामध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यानंतर या दोन्ही विभागातील विजेत्यामध्ये अंतिम लढत खेळवली जाते आणि विजेत्याला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा दिली जाते. या महाराष्ट्र केसरी गदेविषयी सांगायचं झालं तर याची उंची 27 ते 30 इंच असून व्यास 9 ते 10 इंच इतका असतो आणि या गदेचं एकूण वजन 8 ते 10 किलो इतका असते. मागच्या वर्षी म्हणजे 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं होतं? तर सिकंदर शेख यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्याच्या आधी शिवराज राक्षे, 2021-22 साठी पृथ्वीराज पाटील, 2019 मध्ये हर्षद सदगीर, 2018 बाला रफिक शेख, तर 2017 मध्ये याचं विजेतेपद अभिजित कटके यांनी पटकावलं होतं. बरं, महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा 3 वेळा जिंकण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर नरसिंग यादव व विजय चौधरी या दोन्ही पैलवानांनी ही स्पर्धा 3 वेळा जिंकली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद आर प्रज्ञानंद यांनी पटकावलं आहे. मित्रांनो, ही जी टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा आहे याचं आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये नेदरलँडमधील विक्स ऑन जी येथे करण्यात येतं. पहिल्यांदा ही स्पर्धा 1938 मध्ये आयोजित करण्यात आली होती व यंदाची या स्पर्धेची 87वी आवृत्ती असून ही स्पर्धा 17 जानेवारी पासून सुरू झाली होती तर 2 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचं समापन झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिमोना हालेप यांनी नुकतीच टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली तर त्या कोणत्या देशाच्या खेळाडू होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सिमोना हालेप या रोमानिया या देशाच्या खेळाडू होत्या आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 2018 मध्ये फ्रेंच ओपन तर 2019 मध्ये विम्बल्डन या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. मित्रांनो, नुकतेच ICCने शोहली अख्तर यांच्यावर भ्रष्टाचाराच्या कारणामुळे बंदी घातली व अशी बंदी लावण्यात आलेली ती पहिलीच महिला क्रिकेटपटू असून ती कोणत्या देशाची खेळाडू आहे हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे शोहली अख्तर हे बांगलादेशची क्रिकेटपटू असून तिच्यावर आता 5 वर्षाची बंदी घालण्यात आली आणि महत्त्वाचा पॉइंट म्हणजे अशा आरोपाखाली बंदी घालण्यात आलेली ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे. पुढील प्रश्न, 2025च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान कोणी पटकावले? तर या 2025च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी अव्वल स्थान पटकावलं. क्रिस्टियानो रोनाल्डो यांची कमाई किती आहे? तर $285 दशलक्ष क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी यात पहिलं स्थान पटकावलं असून $218 दशलक्ष जॉन रहम यात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लिओनेल मेस्सी हे $135 दशलक्ष तिसऱ्या, लेब्रॉन जेम्स चौथ्या तर नेमार या यादीत 5व्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकत्याच पार पडलेल्या एशियन विंटर गेम्सच्या पदतालिकेत कोणत्या देशाने पहिले स्थान पटकावले? तर या एशियन विंटर गेम्सच्या पदतालिकेत चीन या देशानं पहिलं स्थान पटकावलं आहे. चीनने या स्पर्धेत एकूण 85 पदक पटकावले असून यात 32 सुवर्ण, 27 रौप्य व 26 कांस्य पदकांचा समावेश आहे. दक्षिण कोरिया यात दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण कोरियाने 16 सुवर्ण, 15 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह एकूण 45 पदक पटकावले. जपान यात तिसऱ्या स्थानावर असून जपानने 10 सुवर्ण, 12 रौप्य आणि 15 कांस्य पदकासह एकूण 37 पदक पटकावले आहेत. बरं, यंदाच्या या एशियन विंटर गेम्सचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर याचं आयोजन चीनमधील हार्बिन या शहरामध्ये करण्यात आलं असून या स्पर्धेची ही 9वी आवृत्ती होती. पुढील प्रश्न पहा, विराट कोहली हे वन डे मध्ये 14,000 धावा करणारे जगातील एकूण कितवे खेळाडू ठरले आहेत? तर आता वन डे मध्ये 14,000 धावा करणारे विराट कोहली हे जगामधील फक्त तिसरेच फलंदाज आहेत. याआधी अशी कामगिरी कोणी कोणी केली आहे? तर भारताचे सचिन तेंडुलकर
आणि श्रीलंकेचे कुमार संगकारा हे दोनच खेळाडू वन डे मध्ये 14,000 धावा पूर्ण करू शकले होते व त्यानंतर अशी कामगिरी करणारे विराट कोहली हे तिसरे खेळाडू आहेत. विराट कोहली यांनी आपल्या 14,000 धावा या 299व्या सामन्यातील 287व्या डावात पूर्ण केल्या आहेत आणि सचिन तेंडुलकर यांनी आपल्या 14,000 धावा 359व्या सामन्याच्या 350व्या डावात पूर्ण केल्या होत्या. यासहच विराट कोहली हे सर्वात जलद 14,000 धावा करणारे जगातील पहिल्या क्रमांकाचे खेळाडू ठरले आहेत. यांनी आपल्या 14,000 धावा कोणाविरुद्ध खेळताना पूर्ण केल्या असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर त्यांनी पाकिस्तान विरुद्ध खेळताना आपल्या 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा आपल्या 14,000 धावा या पाकिस्तान विरुद्ध खेळतानाच पूर्ण केल्या होत्या. या सामन्यामध्ये विराट कोहली यांनी शतक सुद्धा लगावलं असून त्यांचं हे कितवं वन डे शतक आहे तर त्यांचं हे आता 51वावं वन डे शतक आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पंकज अडवाणी यांनी या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून त्यांचं हे 14वे आशियाई विजेतेपद आहे. या 14 आशियाई विजेतेपदामध्ये 5 आशियाई स्नूकर आणि 9 आशियाई बिलियर्ड्स या स्पर्धांचा समावेश आहे. बरं, यंदाची ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती तर ही स्पर्धा कतारची राजधानी दोहा येथे आयोजित करण्यात आली होती. पंकज अडवाणी यांच्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा. त्यांना 2018 मध्ये पद्मभूषण, 2005-06चा मेजर ध्यानचंद खेलरत्न तर 2014 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न, 2025 मधील महाराष्ट्र ओपन एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर आता नुकतीच महाराष्ट्र ओपन ही स्पर्धा पार पडली असून यातील एकेरीचं विजेतेपद हे दालिबोर स्वरसिना यांनी पटकावलं आहे. काय नाव आहे यांचं तर दालिबोर स्वरसिना असं यांचं नाव असून आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर दालिबोर स्वरसिना हे चेक प्रजासत्ताक या देशाचे खेळाडू आहेत. त्यांनी अंतिम सामन्यात अमेरिकेच्या ब्रँडन होल्ट्स यांना पराभूत करून ही स्पर्धा जिंकली. बरं, तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्र ओपन स्पर्धेमध्ये विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते? तर यामध्ये बक्षीस म्हणून $1,60,000 इतके पारितोषिक देण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन, बॅडमिंटन आशिया मिश्र अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच इंडोनेशिया या देशाने या बॅडमिंटन आशिया मिश्र अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून त्यांनी अंतिम सामन्यात चीनला हरून ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेविषयी 2-3 पॉइंट नोट करून घ्या. ही या स्पर्धेची 4थी आवृत्ती असून याचं आयोजन चीनमधील किंगदाओ येथे करण्यात आलं होतं व ही स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या फुटबॉल क्लबने 2024-25 हंगामातील इंडियन सुपर लीग विनर्स शील्डचं विजेतेपद पटकावलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मोहन बागान सुपर जायंट या क्लबने या इंडियन सुपर लीग विनर्स शील्डचं विजेतेपद पटकावलं आहे. या क्लबने अंतिम सामन्यात ओडिशा FC ला हरून ही स्पर्धा आता दुसऱ्यांदा जिंकली. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावणारी भारतीय महिला बुद्धिबळपटू कोण आहे? तर या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये वैशाली यांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे. पर या स्पर्धेतील महिला इव्हेंटचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर चीनच्या जुवेन जून यांनी या स्पर्धेतील महिला इव्हेंटचं विजेतेपद पटकावलं असून पुरुषांच्या इव्हेंटचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोन्मियाची यांना संयुक्तपणे देण्यात आलं आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यावेळेसच्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील पुरुषांच्या इव्हेंटचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोन्मियाची यांना संयुक्तपणे देण्यात आलेलं आहे. बरं, एक अजून छोटासा प्रश्न निर्माण होतो की या स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं आयोजन न्यूयॉर्क या शहरामध्ये करण्यात आलं होतं व ही स्पर्धा 2012 पासून आयोजित करण्यात येते. पुढील प्रश्न, अंडर 19 क्रिकेटमध्ये त्रिशतक लगावणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू कोण ठरले आहेत? तर मित्रांनो, आता अंडर 19 क्रिकेटमध्ये त्रिशतक लगावण्याचा विक्रम हा मुंबईच्या इरा जाधव यांनी केला आहे. इरा जाधव यांचं वय फक्त 14 वर्षे असून त्यांनी मेघालय विरुद्ध खेळताना फक्त 157 चेंडूमध्ये या 346 धावा केल्या आहेत. या 346 धावामध्ये 42 चौकार आणि 16 षटकारांचा सुद्धा समावेश आहे. महाराष्ट्रात दरवर्षी राज्य क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्रामध्ये दरवर्षी राज्य क्रीडा दिन हा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला?
तर 2024 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आलेला आहे. बरं, हा दिवस 15 जानेवारीलाच का साजरा करण्यात येत आहे? तर भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राचे पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलं पदक जिंकलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने खेळण्याचा नवीन विक्रम कोणी केला आहे? तर मित्रांनो, सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने खेळण्याचा विक्रम हा नोवाक जोकोविच यांनी आपल्या नावावर केला आहे. याआधी रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच हे दोन्ही खेळाडू 429 सामन्यासह पहिल्या स्थानावर होते. आता नुकताच नोवाक जोकोविच यांनी 430वा सामना खेळत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर कोण आहेत? तर अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर असून त्यांनी एकूण 423 ग्रँडस्लॅम सामने खेळले आहेत. पुरुषांमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम सुद्धा नोवाक जोकोविच यांच्याच नावावर असून त्यांनी एकूण 24 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. या 24 ग्रँडस्लॅम मध्ये 3 फ्रेंच ओपन, 4 अमेरिकन ओपन, 7 विम्बल्डन तर 10 ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धांचा समावेश आहे. बरे, नोवाक जोकोविच कोणत्या देशाचे टेनिस खेळाडू आहेत? तर ते सर्बिया या देशाचे खेळाडू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी विजय हजारे ट्रॉफी आहे याचं विजेतेपद कर्नाटक संघाने पटकावलं आहे. कर्नाटक संघाने अंतिम सामन्यात विदर्भाला हरून 5व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. बरं, जर आपल्याला असं विचारलं की विजय हजारे ट्रॉफी ही स्पर्धा सर्वाधिक वेळा कोणत्या संघाने जिंकली? तर कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही संघांनी ही स्पर्धा 5-5 वेळा जिंकलेली आहे. यावेळेसच्या या स्पर्धेची ही कितवी आवृत्ती होती? तर ही या स्पर्धेची 32वी आवृत्ती होती. याचं आयोजन 21 डिसेंबर 2024 ते 18 जानेवारी 2025 पर्यंत करण्यात आलं असून यात 38 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेची पहिली आवृत्ती कधी पार पडली? तर 1993-94 मध्ये याची पहिली आवृत्ती पार पडली असून BCCI या स्पर्धेचे प्रशासक म्हणून कार्य करते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय महिला संघाने कोणत्या देशाविरुद्ध खेळताना एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला? तर आता भारतीय महिला संघाने आयर्लंड या देशाविरुद्ध खेळताना एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला आहे. आयर्लंड विरुद्ध खेळताना या महिला संघाने एकूण 435 धावा केल्या असून भारताचा पुरुष आणि महिला या दोन्ही गटातील हा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे. याआधी भारतीय पुरुष संघाने 2011 मध्ये 418 धावा केल्या होत्या व आता तो विक्रम मोडत भारतीय महिला संघाने 435 धावांचा नवीन विक्रम स्थापित केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे जॅनिक सिन्नर यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून त्यांनी अंतिम सामन्यात अलेक्झांडर झ्वेरेव यांना हरवलेलं आहे व यासह जॅनिक सिन्नर यांचे सलग दुसरं विजेतेपद आहे. त्यांनी 2024 मध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं व पुन्हा एकदा 2025 मध्ये त्यांनीच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. बरं, जॅनिक सिन्नर हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत असं जर विचारलं तर ते इटली या देशाचे खेळाडू आहेत. बरं, यंदाच्या या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर याचं विजेतेपद अमेरिकेच्या खेळाडू मॅडसिन कीज यांनी पटकावलं आहे आणि त्यांनी अंतिम सामन्यात कोणाला हरवलं? तर आर्यना सबालेन्का यांना हरून त्यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या महिला हॉकी इंडिया लीगचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी महिला हॉकी इंडिया लीग आहे याचं विजेतेपद ओडिशा वॉरियर्स या टीमनं पटकावलं आहे. ओडिशा वॉरियर्सने अंतिम सामन्यात सुरमा हॉकी क्लब या संघाला हरून या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलं आहे. बरं, ही जी स्पर्धा होती यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ज्योती यांना सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. यातील सर्वोत्तम गोलकीपर या सविता पुनिया ठरल्या असून इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार सोनम यांना मिळालेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारची महिला हॉकी इंडिया लीग प्रथमच आयोजित करण्यात आली असून याचं आयोजन 12 ते 26 जानेवारी पर्यंत रांची येथील मरम गोमके जयपाल सिंग स्टेडियमवर करण्यात आलं. यात एकूण किती संघ सहभागी होते? तर या स्पर्धेमध्ये एकूण 4 संघ सहभागी होते. आता पुढील प्रश्न पहा, कोणते राज्य हे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच बिहार हे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हे राकेश तिवारी असून
त्यांनी आता बिहारमधील ग्रामीण क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी ही ग्रामीण क्रिकेट लीग सुरू केली आहे. यामध्ये कोण हिस्सा घेऊ शकतं, तर 13 ते 23 या वयोगटातील खेळाडू या खेळात सहभागी होऊ शकणार आहेत. मित्रांनो, आजचं सत्र येथे संपलं असून आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. पुढच्या सत्रामध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.